कारण आता तुम्हाला शपथ घालणारच या जगातून निघून गेला। त्यामुळे आता फक्त तुमच्या मुलीचा निकिताचा विचार कर आणि जुनं सगळं विसरून तिला स्वीकार। आई, मला तुझं प्रेम हवंय, मला तुझ्या सोबत राहायचंय, पुन्हा ती 5 वर्षाची निकिता व्हायचंय। तुझ्या सोबत न जगलेले ते 11 वर्ष तुझ्या सोबत जगायचे, तुझ्या सोबत न अनुभवलेले क्षण तुझ्या सोबत अनुभवायचे। हो ग राणी, मलाही माझ्या सोनुलीचे लाड करायचे, तिचे सगळे हट्ट पुरवायचे। इतक्या वर्षांनी मायलेकींची भेट झाली, सगळ्या कष्टांचं चीज झाल्यासारखं वाटलं। राजांसारख्या संशयी नवऱ्यामुळे एखाद्या सुखी संसाराची कशी वाताहत होऊ शकते हे तुम्ही पाहिलं। पण असं म्हणतात शेवट गोड म्हणजे सगळंच गोड। अर्थात वसुधाताईंना आम्ही इतक्या लवकर शोधू शकलो याचं कारण नशिबानेही आम्हाला साथ दिली आणि हो, जीत सरांची सुद्धा यात मदत झाली। बोला जीत सर। मिशन सक्सेसफुल? येस, इनफॅक्ट मी आता वसुधाताई आणि निकिता सोबतच आहे। वा वा, तुझं खूप खूप अभिनंदन अस्मिता, ही केस सुद्धा तू जिंकलीस। मायलेकींची भेट घडून आणलीस, अभिनंदन। हो सर, पण हे सगळ्यांच्याच प्रयत्नांचं फळ आहे, माझ्या एकटीचं क्रेडिट नाही। आणि तुमचंही अभिनंदन, तुम्ही सुद्धा मार्गदर्शन केलंच की। मी तुमच्या प्रयत्नामध्ये फक्त खारीचा वाटा उचलला इतकंच, बाकी काही नाही। बरं ऐक ना, मी ठेवतो आता फोन, आपण भेटू लवकरच, ओके? हो नक्की, बाय। मन भेटूया, कशाला त्या भवानीला सारखा सारखा भेटतोस? का तिला मदत करतोस? एकदा म्हणतोस की मला गुप्तहेर अस्मिताला संपवायचं, पण प्रत्यक्षात मात्र तिला मदतच करतोस। काय काय समजायचं काय तुझ्या वागण्याचा अर्थ? मी तुला अजून बी माझा डाव समजलेला नाही दादू। कसला डाव? अरे दादू, या समध्या घरगुती छोट्या छोट्या केसेस आहेत, या सगळ्या केस मध्ये मी तिला मदत करणार आणि तिचा विश्वास पूर्णपणे जिंकणार। अशी एखादी केस ज्या केस मध्ये तिची प्रतिष्ठा पानाला लागलेली असेल, त्या केसच्या वेळेस तिची वाट लावा। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी, अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी, अभिनंदन। काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये। खूप झालं आता, चांगुलपणा खूप झाला। मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं।
अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.